महाराष्ट्रामध्ये एकच महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा घ्या अशी मागणी चंद्रहार पाटलांची आहे। सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चंद्रहार पाटलांचं हे उपोषण सध्या सुरू आहे। परत मार्च महिन्यामध्ये दुसरी महाराष्ट्र केसरीची घोषणा झालेली आहे। त्याच पद्धतीनं 2025च्या डिसेंबरमध्ये परत दुसरी महाराष्ट्र केसरी, 2 महाराष्ट्र केसरी तयार होणार। त्यामुळे एका वर्षात 2025 सालामध्ये महाराष्ट्रामध्ये 4 महाराष्ट्र केसरी होणार। त्या महाराष्ट्र केसरीचा खरखर खेळ लावलेला आहे त्या पदाचा, म्हणून मी आज इथं उपोषणाला बसलेलो आहे। माझ्या प्रमुख मागण्या ज्या मी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी साहेबांना देणार आहे आणि खरखर त्या मागण्यांचा विचार जर नाही झाला तर आजपासून 1 तारखेपर्यंत मी उत्तराच्या अपेक्षेने शांत बसणार। 1 मार्च रोजी 1 ते पहिल्या आठवड्यामध्ये मार्चच्या माननीय मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री माननीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि उद्धवसाहेब ठाकरे साहेब यांना भेटून माझं परत निवेदन देणार आणि खरखर ह्या सर्व जर तोडगा जर नाही निघाला तर संपूर्ण महाराष्ट्रातील पैलवानांचा मुंबईवर धडक मोर्चा निघणार आणि मंत्रालयापुढे मी आमरण उपोषणाला बसणार। कारण जे माझा चंद्रहार पाटील म्हणून जे नाव आहे ते कुस्तीसाठी आहे आणि कुस्तीसाठी माझा जीव जरी गेला तर त्यासाठी माझे पुढे पाठीमागे बघणार नाही मी आणि मी लवकर शासनाकडून उत्तराची अपेक्षा करतो। सरकारकडनं आहे का ज्या 2 कुस्ती संघटना आहेत? कुस्ती संघटना जरी 2 असल्या 3 असल्या तरी आज महाराष्ट्र केसरी, हिंद केसरीना पेन्शन सरकार देते। कुठला महाराष्ट्र केसरी खरा धरणार आहे तुम्ही? गेल्या वर्षी 2 महाराष्ट्र केसरी झाले, ह्या वर्षी 4 महाराष्ट्र केसरी होणार आहेत। मग कुठला महाराष्ट्र केसरी खरा धरणार तुम्ही? कुठल्या महाराष्ट्र केसरीला पेन्शन देणार? कुठल्या महाराष्ट्र चॅम्पियनना तुम्ही मानधन देणार, बक्षीस देणार? खरखर ही सरकारची जबाबदारी आहे। ह्या 2 संघटनेतला वाद मिटवून माझी संघावर आक्षेप नाही, कुस्तीगीर परिषदेवर आक्षेप नाही, ह्या दोघांनी एक होऊन एकत्र येऊन शासनाने त्यात हस्तक्षेप करून महाराष्ट्र केसरी स्पर्धा दरवर्षी एक झाली पाहिजे अशी माझी मागणी आहे। अतिशय मोठ्या प्रमाणात नुकसान आता चालू खेळणाऱ्या पैलवानांचं होतंच, पण येणारी पिढी, कुस्ती क्षेत्राकडे बघणारी पिढी खरखर कुस्ती क्षेत्राकडे येणार सुद्धा नाही असल्या राजकारणामुळे आणि असल्या जाचक अटीच्या काही पैलवानांतील लादण्यात येत आहेत। त्या अटींमुळे येणारी पिढी सुद्धा या कुस्ती क्षेत्राकडे येणार नाही। खरं तर शासनानं सक्तीचा नियम केला पाहिजे, कुस्ती नव्हे तर सगळ्या संपूर्ण खेळामध्ये। कारण ही कुस्तीला जशी कीड लागलेली आहे राजकारणाची, तशी प्रत्येक खेळामध्ये कीड लागलेली आहे। एक राज्य, एक खेळ आणि एक संघटना ही जर शासनानं निविदा काढली तर कुणाची हिंमत नाही 2-2 आणि 4-4 संघटना करायची। शासनाची जी मान्यता प्राप्त जी संघटना आहे ती संघटना काम करेल खेळामध्ये। त्यासाठी मी एक राज्य, एक खेळ आणि एक संघटना ही शासनानं निविदा काढून सर्व क्रीडा जी प्रत्येक क्रीडा प्रकार आहेत त्या क्रीडा प्रकारांवर ही सक्ती केली पाहिजे।